तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं व्हीज ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आपण फोटोशॉप मधील टाईप टूल बद्दल माहिती पाहणार आहोत आणि त्याचा कसा उपयोग करायचा ते आपण बघणार आहोत. तर फोटोशॉप ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे जे टीचं ऑप्शन आहे, टूल बार मध्ये जे टीचं ऑप्शन आहे ते आपलं टाईप टूल असं त्याचं नाव आहे, पण त्याला आपण टेक्स्ट टूल सुद्धा म्हणू शकतो कारण त्याने आपण टेक्स्ट वगैरे टाईप करत असतो. तर ह्याला आपण टाईप टूल म्हणतात, टेक्स्ट टूल देखील आपण म्हणू शकतो. तर हे आपल्याला जे आपल्या डिझाईन मध्ये जे आपल्याला टेक्स्ट टाकायचं आहे त्यासाठी याचा आपण वापर करतो. तर बघूया आपण याला कोणत्या पद्धतीने यूज करू शकतो आणि कसं वापरायचे. तर सर्वप्रथम काय करायचे, त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही टाईप टूलचे पण 4 प्रकार आहेत मध्ये. राईट क्लिक केल्यानंतर दिसते, इथे बघू शकता. या ऑप्शन वरती यायचं आणि इथे टाईप टूल वरती बघू शकता हॉरिझॉन्टल टाईप टूल, व्हर्टिकल टाईप टूल, व्हर्टिकल टाईप मास्क टूल, हॉरिझॉन्टल टाईप मास्क टूल, 4 ऑप्शन आहेत. तर हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडव्या लाईन मध्ये लिहिता येणार आपल्याला, आडव्या लाईन मध्ये टाईप करता येणार. आणि व्हर्टिकल म्हणजे उभे उभे असे लाइनिंग मध्ये आपल्याला टाईप करता येणार. तर बघूया कसं करायचे. तर या ठिकाणी आपण हे आपलं एक लेअर ऍड झालेली आहे, हे डिलीट करून घ्यायची. तर डिलीट करण्यासाठी काय करायचंय, जे लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे खाली ऑप्शन आहे डिलीटचं, तर याच्यावरती क्लिक करायचं आणि येस, बघू शकता इथले आपली लेअर सुद्धा डिलीट झालेली आहे. तर काय करायचंय मित्रांनो, आपल्याला जे टाईप टी आहे त्याला राईट क्लिक करून हॉरिझॉन्टल, आपल्याला आता आडवं टाईप करायचं म्हणून हॉरिझॉन्टल वरती क्लिक करायचं आणि इथे एक क्लिक मारायचं आहे, लेफ्ट क्लिक मारायचं आहे आणि नंतर इथे तुम्ही टाईप करू शकता. इथे मी आता माझं नाव टाईप करतो, तुम्ही बघू शकता ILAS प्लस. बघू शकता इथे मी विलास जाधव हे टाईप केले. तर हे असं आहे. आता हे तुम्हाला सेंटरला आणायचं आहे, तर इकडे बाजूला क्लिक करायचं एक आणि इथे क्लिक करायचं आहे, मूव टूल वरती क्लिक करून याला असं ड्रॅग करायचं आहे आणि याची साईज वगैरे वाढवायची असेल तर कंट्रोल टी करायचं आहे याला आणि बघू शकता ह्याची साईज अशा प्रकारे पण वाढते. आणि याचं प्रॉपर तुम्हाला फॉन्ट वगैरे पण चेंज करायचं असेल तर याला क्लिक करायचे, डबल क्लिक करायचे याच्यावरती. नाहीतर इकडे लेअरचा ऑप्शन आहे, लेअरच्या ऑप्शन मध्ये इथे जे टी आहे याच्यावरती क्लिक करायचे. 2 वेळेस क्लिक केलं नंतर इकडे बघू शकता इकडे फॉन्ट आहेत इथं आपले, इथे क्लिक करायचे या एअर वरती. तर इथं बघू शकता सगळे फॉन्ट आहेत आपले इथे. तुम्हाला जो हवाय तो फॉन्ट तुम्ही मी ठिकाणी हे सिलेक्ट करून ठेवतो, तर बघू शकताय तुम्ही. आणि कंट्रोल टी करून मी ह्याला आणखी थोडं मोठं करतो, कंट्रोल टी करतो. याची साईज तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला दिसेल याची साईज वगैरे पण आपण ओके केलेले आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण आडवं करू शकतो टाईप. झाल्यानंतर बघू शकता याची इथे जे रेग्युलर आहे हे ऑप्शन, इथे फॅमिली असते, फॉन्ट फॅमिली, याची दोनच, इटॅलिक, इटॅलिक काय काय आहे, इटॅलिक म्हणजे आडवं होतंय असं बघू शकता तुम्ही. आणि रेग्युलर एक आहे, भरपूर फॅमिली असतात, बोल्ड असते, आणखीन नॉर्मल असते, लाईट बोल्ड असते, भरपूर फॉन्ट फॅमिली भरपूर आहेत. जाड म्हणजे जाड, लहान, मोठा, त्याच्यापेक्षा मोठा असं असतं. तर तेथून ते करू शकतो आपण. नंतर याच्यावरती क्लिक केल्यानंतर नंतर येथून पण याची आपण साईज वगैरे पण वाढू शकतो. तर बघू शकता इथे साईज कमी जास्त होऊ शकते, इथे बघू शकता. नंतर इथे खाली पण ऑप्शन येते. माझं हे फोटोशॉप आहे 2025 आहे, त्यामध्ये असे ऍडव्हान्स ऑप्शन येतात, नाहीतर जे बाकीचे 2020 असेल, 24 असेल त्याच्या इकडे वरती येऊन जातात. येथून आपण ह्याची साईज वगैरे छोटी मोठी करू शकतो. तर बघू शकता. आणि याला आपल्याला कलर वगैरे करायचं असतं, याला क्लिक करायचं, डबल क्लिक करायचं म्हणजे सिलेक्ट होऊन जातं. आणि नंतर वरती इकडे बघू शकता येथून आपण कलर वगैरे असं चूज करू शकतो. बघू शकतो तुम्हाला जो हवा आहे तो कलर या ठिकाणावर आपण करू शकतो. या ठिकाणी मी ओके करून घेतो. तर बघू शकता मस्त पैकी यातून कलर वगैरे पण आपण देऊ शकतो. हे झालं हॉरिझॉन्टल. आणि आता व्हर्टिकल म्हणजे काय येणार, व्हर्टिकल मध्ये उभं उभं टाईप करू शकतो आपण. एकदा टाईप करून बघू, याच्यावरती क्लिक करायचं आणि मी या ठिकाणी क्लिक करतो, बघू शकता
शकता पण मी येस बघू शकता. हे जे आपण साईज थोडी वाढवून घेऊया. साईज वाढवायची असेल तर येथे वरतून पण वाढू शकतो आणि येथून पण आपण वाढू शकतो. शक्यतो हा येत नाही, 2025च्या फोटोशॉप मध्ये येतो, बाकीच्यांना वरती येऊन जाईल. असं ते 10 इथे आपण 30 करू. 30 भरपूर मोठं होईल. आपलं सिलेक्ट झालेलं आहे आपलं. 30 बघू शकता मस्त पैकी या ठिकाणी उभं पण आपण हे केलेलं आहे. तुम्ही आडवं बी टाईप करू शकता आणि उभं पण टाईप करू शकता. हे झालं उभा आणि आडवा. आणि तुम्हाला जर एखादा पॅरेग्राफ वगैरे टाईप करायचा असेल किंवा एखादा डायलॉग वगैरे टाईप करायचा असेल तर काय करायचं, तुम्हाला टाईप टूल वरती आपलं क्लिक करायचंय. हॉरिझॉन्टल बघू शकता हा असा येईल तुम्हाला, हा बॉक्स येईल. आकार काय काय करायचंय तुम्हाला, लेफ्ट क्लिक करायचंय आणि ड्रॅग करायचंय. असा बॉक्स ड्रॅग करायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही यामध्ये भरपूर मोठं झालंय. हे छोटं करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही डायलॉग वगैरे किंवा जास्त मोठी माहिती असेल तर कॉपी करून डायरेक्ट काय करायचंय, टाईप टूलला राईट क्लिक करायचे, क्लिक करायचे हॉरिझॉन्टल वरती आणि लेफ्ट क्लिक करून ड्रॅग करायचे. असं स्क्वेअर मध्ये ड्रॅग केल्यानंतर जेवढे बी कॉपी केलेले आहे ते इन्फॉर्मेशन याच्या आतमध्ये येऊन जाते. आणि याला जर तुम्हाला अलाइन करायचे असेल तर याच्यावरती क्लिक करायचे, इकडे डबल क्लिक करा किंवा लेअर वरती जे ऑप्शन येतंय टीचं त्याच्यावरती क्लिक करा आणि इथे जे वरती आहे आपलं याला स्टेटस बार म्हणू शकतो आपण. याच्यावरती बघू शकता अलाइन सेंटर आहे, इकडे लेफ्ट आहे, इकडे राईट आहे. इकडे बघा, आपण जर लेफ्टला क्लिक केलं तर बघू शकता त्याची तुम्ही अलाइन या बाजूने येते, सगळी या बाजूने येत आहे. आणि याच्यावरती मी क्लिक करतो, नंतर राईटच्या बाजूला क्लिक केलं तर राईट बाजूनी अलाइन येऊन जाते. अशा प्रकारे अलाइन वगैरे येते. आणि नंतर जर तुम्हाला सेंटरला तर आपण केलं, इथे क्लिक करतो मी, सेंटरला केलं तर बघू शकता एकदम तुम्ही सेंटरहून टेक्स्ट चालू आहे, इकडे काय इकडे काय असं मस्त प्रकारे येऊन जातं. तर अशा प्रकारे आपण टाईप टूल यूज करू शकतो. आणि याला कलर वगैरे आणखीन देऊ शकतो, याला ग्रेडियंट वगैरे पण देऊ शकतो. तर ते बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटलाय ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि भेटूया आपल्या अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.